भाऊ 2 मिनिटं माझ्यासाठी मरत नाहीये, जनतेसाठी मरतोय. तू सांग टीव्ही चालला सगळ्यांना आवडते, तुला पण मुलं बाळ आहे. आज तू उठून आणतो पैसे वरतीला हात घातलाय. पुणे महापुरुषों का इतिहास हर स्कूल में पढ़ाया जाना चाहिए। युवाओं को रोजगार मिलना चाहिए। महिलाओं और लड़कियों पर यौन उत्पीड़न की घटनाओं को रोका जाना चाहिए और आरोपियों को कड़ी सजा मिलनी चाहिए और राजनीति में भाई भतीजावाद को रोका जाना चाहिए। इन मांगों को लेकर शरद पवार गुट के पुणे शहर उपाध्यक्ष नरेंद्र पावटेकर ने पुणे महानगरपालिका के पास मेट्रो स्टेशन की पटरी पर खड़े होकर विरोध प्रदर्शन किया है। उस समय एक प्रदर्शनकारी खुद पर पेट्रोल डालकर आत्महत्या करने की कोशिश कर रहा था। पुलिस उपायुक्त संदीप सिंह गिल प्रदर्शनकारियों से बातचीत कर रहे थे। इसी दौरान पुलिस और प्रदर्शनकारियों के बीच कहासुनी हो गई, जिसके बाद पुलिस ने प्रदर्शनकारियों पर लाठीचार्ज किया और सभी प्रदर्शनकारियों को मेट्रो ट्रैक से हटा दिया। करीब 1 घंटे तक मेट्रो सेवाएं बंद रहीं। उसके बाद मेट्रो सेवाएं बहाल कर दी गई, मगर राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गुट पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप ने कहा है कि नरेंद्र पावटेकर को पार्टी से निष्कासित किया जाना चाहिए। नरेंद्र पावटेकर को पार्टी से निष्कासित किया गया है। आगे प्रशांत जगताप ने FSC न्यूज चैनल के प्रतिनिधि मुन्ना मुजावर से बात करते हुए कहा, नरेंद्र पावटेकर कस्बा विधानसभा क्षेत्र के कार्यकर्ता हैं, जो 3 महीने पहले शरद चंद्र पवार के नेतृत्व वाले राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी NCP में शामिल हुए थे। पार्टी में शामिल होने के बाद उन्होंने पार्टी के किसी भी विरोध प्रदर्शन या कार्यक्रम में हिस्सा नहीं लिया। ऐसे में आज उन्होंने पुणे मेट्रो के खिलाफ विरोध प्रदर्शन किया है और विरोध प्रदर्शन के बाद उन्होंने पुलिस के साथ बहस की और पुणे के लोगों के साथ आमतौर पर व्यवहार किया। ये सभी चीजें निश्चित रूप से निंदनीय है। उनका आज का विरोध व्यक्तिगत है और उसका पार्टी से कोई लेना देना नहीं है और पार्टी का पुणे के लोगों के साथ आमतौर पर व्यवहार करने और पुलिस अधिकारियों के साथ बहस करने से कोई लेना देना नहीं है। इन सभी बातों को ध्यान में रखते हुए उन्हें पार्टी से निष्कासित किया जा रहा है। FSC न्यूज के लिए नेटवर्क के लिए मुन्ना मुजावर की रिपोर्ट। वरतीला हात घातलाय. त्यांना एकदम कायदेशीर लायसन शिकवला जाणार. वरती हात उचलला असा आरोप जो आहे तो एक पद्धत आहे लोकशाही मार्गाचे आंदोलन करण्याची. पेट्रोल घेऊन मेट्रोवर करणे, मेट्रो सर्व्हिस बंद आहे तासाभरापासून. त्यांना घर आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय, मग तो पोलिसाच्या अंगावर हात टाकताय. त्यांना ते बरोबर दिली आहे. शांत शांत मला त्रास होत आहे. रिस्पेक्टली बोलतो ना. अरे मग मी माझ्यासाठी निघून जा तू. पूर्ण झालं पाहिजे. माझ्यासाठी नाही आलोय, तुझ्यासाठी आलोय. त्याचं काय आज सर्वसामान्य लोकांसाठी आलोय की ऐक ना 2 मिनिटं खाली सर्वसामान्य जनतेला पदवीधर तरुण तरुणी आहेत, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. आज 10 लाख रुपये घालून शिक्षणासाठी त्यांना रोजगार नाहीये. आज पुणे महानगरपालिकेमध्ये बाहेरच्या मुलांना पहिले प्राधान्य दिले जातं, आमच्या पोरांना पहिले प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. 10-15 लाख रुपये घेतात आणि त्या लोकांना भरती करतात. हे बंद झालं पाहिजे. हा भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. आज साधा आपल्याला शाळेमध्ये पोराला ऍडमिशन घ्यायचं तर लाख रुपये डोनेशन भरावं लागतात. कुठून आणायचे गरिबांनी? गरीबाचे आई बाप धुणे भांडे करतात आणि पोराला शिकवतात. पर्याय काय केलं पाहिजे? डोनेशन बंद झालं पाहिजे. 2 मिनिटं काका व्यवस्थित हळू शांतपणे सांग. घाई कुणाला नाही, आम्हाला नाही, तुला नाही. तू व्यवस्थित सांग. याकडे मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष दिलं गेलं पाहिजे. आज पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत, मला त्यांच्याबद्दल भरपूर मान सन्मान आहे. आज त्यांनी मला एवढं सगळं पदवी पण दिली होती. पण मी आज सांगतो अजितदादा, तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. हे सर्वसामान्यांचे मुद्दे आहेत. मी वाचून दाखवतो. प्रत्येक शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती महाराणा प्रताप, ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, वल्लभभाई पटेल, झाशीची राणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास शिकवला गेला पाहिजे. आपल्या पोरांना शिकवत नाही. त्यानंतर महिलांवर आजकाल लहान लहान पोरींवर अत्याचार होतात. हे अत्याचार थांबले पाहिजे. आणि हे रस्त्यावरचे आज हे रस्त्यावरचे 2 व्हीलर उचलायला आता अधिकारी येतात, त्यांना कोणी परमिशन दिली? आज सर्वसामान्य माणूस 10,000 रुपयासाठी
500 रुपयासाठी दिवस मनमार करतो पण तिची गाडी सरळ उचलून नेतात. मी म्हणतो तुम्हाला गाड्या उचलायच्या ना उचला, पण त्यांना सांगून उचला, गाडीवर पावत्या फाडा. 2 मिनिटं ऐका ना, आता मुद्दा बरं, आता पुढं काय करणार आहे ते सांगा. हे शिक्षण मोफत, आरोग्य शिक्षण आणि हॉस्पिटलमध्ये लाख रुपये डिपॉझिट भरून सुद्धा पेशंट जिवंत राहत नाही. सगळे डॉक्टर भरलेत, त्या लोकांना पहिले पूर्ण शिकवा. त्यांना पूर्ण शिकवा, त्यांना पूर्ण ट्रेन करा आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये कामाला ठेवा. आज जे स्पेशल डॉक्टर आहे ते 2 मिनिटं अर्धा येतात आणि 50,000 रुपये घेऊन जातात. पण सर्वसामान्य लोकांच्या अक्षरशः जीव टांगणीवर लावले त्या लोकांनी. काय केलं पाहिजे? 2 मिनिट आता एक मी विचारतो, आता काय केलं पाहिजे, काय म्हणणं आहे? माझं एकच म्हणणं आहे, मुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी याच्याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि माझ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मी येणाऱ्या 2 ते 4 दिवसामध्ये सह्याद्रीच्या बाहेर जाऊन याच्यापेक्षा तीव्र आंदोलन मेलो तरी चालेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा अट्टल मावळा आहे. ओके, बस झालं, ठीक आहे. यस, चला मग आता. आज पुणे मेट्रो समोर नरेंद्र पावटेकर नावाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे. हा कार्यकर्ता मागच्या 3 महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या पक्षातून या ठिकाणी आलेला आहे आणि मागच्या 3 महिन्यात तो कुठेही पक्षामध्ये सक्रिय नाही. आज त्यांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याचा आणि पक्षाचा दुरान्वय संबंध नाही. त्यांनी पक्षाला विचारून किंवा पक्षाला सांगून हे आंदोलन केलेलं नाही. त्याच्यामुळे आज जे काही आंदोलन झाले किंवा त्याच्यामध्ये जी काही हुज्जत झाली किंवा प्रशासनाबरोबर वाद झाले याचा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाबरोबर संबंध नाही, हे मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो. आज त्यांनी महिला पोलिसांबरोबर किंवा बाकीचे जे काय प्रशासनाबरोबर चुकीच्या पद्धतीने वाद घातलेले ते विचारात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष पुणे शहर या पक्षाच्या एकूणच अधिकृत कार्यकारिणीतून त्यांना बडतर्फ करण्यात येत आहे. मी नरेंद्र पावटेकर यांची हकालपट्टी करतोय आणि ते करत असताना इथून पुढे पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता पक्षाची परवानगी घेऊनच आंदोलन करेल तरच ते आंदोलन अधिकृत समजण्यात यावं. आजचं आंदोलन हे पक्षाचं आंदोलन नाही. त्यांनी केलेल्या चुकीची कृतीची पक्ष पाठराखण करणार नाही. मी या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि या संदर्भात नरेंद्र पावटेकर यांची हकालपट्टी जाहीर करतो. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।